व्हिडिओ कर. सगळ्यांना नमस्कार, गुड आफ्टरनून, गुड डे. संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणित्या सावित्रीबाई फुले यांना वंदन करून मी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला तुम्हाला काहीतरी ऐकवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण बोलूया. ठीक आहे? हो मॅम. लक्ष्मी ये ना खेळायला. आपण जेव्हा खेळल्या. चला खेळूया. आंबा पिकतो रस गळतो कोकणच्या राजा झिम खेळतो. आंबा पिकतो रस. लक्ष्मी इकडे ये. लक्ष्मी तू आता मोठी झाली. तुला किती वेळ सांगितलं की बाहेर खेळू नकोस आणि तेही मुलांबरोबर. का ग आई, मोठी मुलगी झाली म्हणजे काय? तू जास्त प्रश्न विचारू नकोस. जा आणि गुपचूप त्या कोपऱ्यात बस. नमस्कार, मी लक्ष्मीची शिक्षिका आहे. हल्ली लक्ष्मी शाळेत का नाही येतो? लक्ष्मीला थोडं बरं वाटत नाहीये. का? काय झालं तिला? बाई, आमची लक्ष्मी आता मोठी झालीये. तिला शाळेत कसं पाठवणार? एवढंच ना? अहो, ही तर चांगली बातमी आहे. एवढ्याच्या कारणासाठी तिचं शाळेत येणं बंद करणं बरोबर नाही. उद्या आशाताई शाळेत येऊन मासिक पाळीबद्दल मुलींना माहिती सांगणार आहे. उद्या तुम्ही आणि लक्ष्मी नक्की शाळेत या बरं. बरं आहे बाई, आम्ही येऊ. सगळ्यांनी ऐकलं आहे? आता मला सांगा की लक्ष्मीला शाळेत जाण्यापासून कशामुळे तिची आई परावृत्त करत आहे? कारण की तिला पाळी सुरू झाली आहे. ठीक आहे? तर आता एक 30 ते 40 वर्षापूर्वी किंवा आताही आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की असे काही आपल्या समाजामध्ये लोक आहेत की जे मुलीला मासिक पाळी आली की तिचं बाहेर हिंडणं फिरणं किंवा शाळा बंद करतात. ही माहिती आहे का तुम्हाला? आणि भारतामध्ये शिक्षणाचा दर हा केवळ या गोष्टीमुळे कमी होत आहे की मुलीला वयात आल्याबरोबर म्हणजे मुलीला पाळी सुरू झाल्याबरोबर तिचं एक तर लग्न करून देतात किंवा मग तिला घराच्या बाहेर जाणं बंद करतात बऱ्याच समाजामध्ये. आणि विशेषतः जे खालचे वर्ग आहेत, जे गरीब लोक आहेत किंवा जे तांड्याने राहतात किंवा जे ग्रुपने राहतात अशा लोकांमध्ये काही टबूज आहेत, म्हणजे काही धारणा आहेत की मुलींना वयात आल्यानंतर शिकवायचं नाही आणि शाळेत जाऊ द्यायचं नाही आणि तिचं लवकर लग्न करून द्यायचं. याच्यामुळे बऱ्याच मुलींच्या शाळा सुटलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, पाळीमध्ये बऱ्याचदा मुलींना जो त्रास होतो, जसं पोटामध्ये दुखतं किंवा काही इतर काही त्रास होतात, त्याच्यामुळे बऱ्याच मुली शाळा बंद करतात की नाही? हात वर करा, कुणी शाळा बंद केली आतापर्यंत? कुणीच नाही. तुम्ही तुमच्यासाठीच टाळ्या वाजवायचा. तर ह्या काही आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या मनामध्ये ज्या धारणा आहेत, तर त्याला एक सायंटिफिक दृष्ट्या तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मला आज ताई मॅडमनी बोलवलेलं आहे शाळेमध्ये. तर आता कसं आहे की फक्त मी एकटी बोलणार नाहीये, आपल्यामध्ये इंटरॅक्शन व्हायला हवं. बरोबर आहे ना? माझ्या ड्रेसचा कलर बघितला तुम्ही, कसा आहे? तुमच्यासारखंच आहे ना? मुद्दाम घालून आले कारण की मला असं पाहिजे की तुम्ही मला काही वेगळं नाही समजलं पाहिजे तुमच्यापेक्षा, आणि तुम्ही मला अगदी मोकळेपणाने तुमच्या मनातले काही प्रश्न असतील तर ते
विचारू शकता. आणि मी काही तुम्हाला प्रश्न विचारेल तर त्याचे अगदी न भिता आणि न लाजता तुम्ही पटकन उत्तर द्यायचं हात वर करून. ठीक आहे? त्याच्यामध्ये काय होईल मग आपला टाइम कंझ्युम होणार नाही आणि आपण पटापट एक सेशन संपून तुम्ही मग पटकन घरी जाऊ शकाल. ठीक आहे? तर आता मला माहिती आहे टिफिन किती वाजता खाल्ला? त्याच्यामुळे आळस आलेला असेल, झोप आलेली असेल. त्याच्यामुळे सगळ्या मुलींना एकदा वर हात स्ट्रेच करा. आपण सूर्यनमस्कारात करतो तसं. हातात हात घाला आणि अगदी स्ट्रेच करा पाठीचा कणा. एकदा उजवीकडे व्हा सगळ्या जणी राईट साईडला. व्हेरी गुड. आणि एकदा डावीकडे